शॉपिंग झाल्यानंतर काय मग आम्ही सगळ्यांनी लगेच भाऊबीज ओवाळणीला सुरुवात केली। सगळ्यात आधी आत्याबाईंचा मान। आत्याबाईंनी आधी त्यांच्या भावाला म्हणजेच आमच्या पप्पांना मस्त छान ऑक्शन करून ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आमची शॉपिंग तर आधी झालेलीच होती, त्यामुळे पप्पांनी लगेच ज्याचे त्यांनी चॉईस केलेल्या साड्या त्यांना दिल्या। त्यानंतर आला माझा नंबर। मस्त छान पप्पांना ऑक्शन केलं, मस्त छान ओवाळलं। ओवाळताना म्हटले पण मी, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे। मग मस्त छान खोबऱ्याची वाटी आणि करगुटा पप्पांना दिला। त्यानंतर पप्पांनी मला मस्त छान साडी दिली। माझ्यानंतर नंबर आला आमच्या धाकट्या बहिणीचा, म्हणजेच आमची लाडकी बहिणाबाई बरं का। तिचा जरा मूड थोडा हेच होता, थोडी आजारलेली आहे, तर तिने मस्त छान पप्पांना ऑक्शन केलं, करदुरा दिला आणि त्यानंतर पप्पांनी पण तिने चॉईस केलेली साडी तिला दिली। त्यानंतर काय आमचं बघून आमच्या भाऊजाईला पण निसळ आला बरं का। तिने पण पप्पांना ओवाळलं। मग आम्ही काय तिची चांगली चेष्टा केली। पप्पांनी तिला पण मस्त छान साडी घेतलेली होती। त्यानंतर नंबर आला ओवाळण्यासाठी आमच्या भाऊरायाचा। तर हा माझा सगळ्यात लहान भाऊ आहे बरं का मंडळी। बरीच मंडळी विचारत होती तुमचा भाऊ सहसा व्हिडिओमध्ये दिसत नाही, तुम्हाला भाऊ आहे की नाही, तर हा आहे माझा लहान भाऊ। हा आमच्यामध्ये सगळ्यात लहान आहे बरं का मंडळी, आणि तसाच सगळ्यांचा लाडका पण आहे। आत्यांचं ओवाळून झाल्यानंतर आला माझा नंबर। तर मस्त छान त्याला ऑक्शन केलं, त्याला छान गोड आशीर्वाद दिले। त्याला ओवाळतानाही म्हटलं, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, माझ्या भावाची भरभराटीने प्रगती होऊ दे। आणि मस्त छान त्याने माझं दर्शन घेतलं, कारण मी सगळ्यात मोठी आहे। त्यानंतर परत आमच्या बहिणाबाईंचा नंबर आला। बहिणाबाईंनी पण त्याला मस्त छान ऑक्शन केलं। त्यासोबतच हा आहे आमचा विनू राजा बरं का। हा आमचा सगळ्यात लाडका। आमचं सगळ्यांचं ऑक्शन झाल्यानंतर विनूच्या बहिणींनी, म्हणजेच ही आमची सगळ्यात मोठी कन्या बरं का, आराध्या, ही आहे तृप्ती, हिला तर तुम्ही सगळे ओळखताच। तिने पण आरुदिदी नंतर नंबर लावला आणि विनूदादाला ओवाळून घेतलं। विनूदादाचा नंबर झाल्यानंतर आमची मधली कन्या म्हणजे आमची लहानी कन्या बरं का, सगळ्यात आनंदी बाळ रुसलो होतो, त्यामुळे तुरुबाळानेच नंबर लावला आणि दर्शू बाळाला ओवाळून घेतलं। दर्शू म्हणजे आमचा शिवराज बरं का, हा आमचा भाचा आहे। तर मस्त छान त्याचं पण ऑक्शन केलं। हे सगळं ऑक्शन वगैरे चालू असताना आमच्या आनंदीबाईचा रुसवा आमचं घालायचं काम चालू होतं। आनंदीबाईचा रुसवा घालता घालता तोपर्यंत आरुदिदीने शिवांश बाळाला ओवाळून घेतलं। मस्त छान त्याचं ऑक्शन केलं। शिवांश बाळ पण मस्त छान एन्जॉय करत होता, कारण त्याला आज ओवाळणं वगैरे म्हटलं की खूप छान वाटतं। त्यानंतर कुठे जाऊन आमच्या अनुबाळाचा म्हणजे आमची आनंदी बरं का लाडकी, तिचा रुसवा गेला। मग तेव्हा तिने मस्त छान सगळ्या मुलांचं ऑक्शन केलं आणि त्यांना करगुटा आणि वाटी, आणि अशा प्रकारे आमची भाऊबीज जी आहे ती आनंदाने साजरी झाली बरं का मंडळी।